माझ्या मुलीच्या मनशांतीला ज्याने धक्का लावलाय ना त्याला मी नाही सोडणार त्याला मी. आपण जाऊ ना. हा आई, मी आणि सत्यजित पोलिसात तक्रार करून येतो. हा, आलोच. मी पण येतो. नाही बाबा, तुम्ही थांबा. तुम्ही जरा बसा, आरामच करा. आम्ही पटकन 2 व्हीलरवरनं जाऊन येऊ. हा, कुणी कुठेही जायची गरज नाही. हे प्रकरण कायदेशीरपणे सोडवण्याचं नाहीच आहे. नमस्कार माने सर, मी मेघा वाडेकर बोलतेय. एका केसबद्दल बोलायचं होतं. बरं, मग केव्हा कॉल करू? हो ठीक आहे, मी परत कॉल करते. थँक्यू सो मच. हे काय होतं? जेव्हा त्या समोरच्या दारावर 100 बायका मोर्चा घेऊन जातील ना, तेव्हा त्याला अक्कल येईल. मेघा अगं, मेघा काय मेघा? अनिकेत आपली मनू शाळेतून परत येताना त्या नाक्यावरच्या संतोषने तिला बघून शिट्टी वाजवली होती. तेव्हा तू त्याला मारलं होतंस, नंतर मी मारलं, लक्षात आहे माझ्या. पण आता परिस्थिती वेगळी आहे मेघा. नाही अनिकेत, आपल्या मनूसोबत असं व्हायला नको होतं. मी असते ना तिच्या जागी तर कानाखाली मारली मी त्यांच्या. सोडलं नाही मी. तिथल्या तिथे उत्तर देऊन टाकलं. पण काय आहे, बेशर्मीला जितक्या वेळा ठेचावं ना तितक्या वेळा ती परत वर येते. म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्यांना अजून डिवचल्यासारखं झालं. नीचपणा आहे हा. त्याला ना सोशल मीडियावरतीच एक्सपोज केलं पाहिजे. मेघा, नाही बाबा, त्याला असं नाही कळणार. मेघा, एक मिनिट सत्यजित. थांब. प्रत्येक ठिकाणी चिडचिड करून काहीच होत नाही. मेघा, तू आधी शांत हो. आपल्याला जे काही करायचं असेल ना, तर त्या समरला बेसावत ठेवूनच करावं लागेल. असं हायपर डिसिजन घेतलेला चालणार नाहीये. मेघा, अनिकेत बरोबर बोलतोय. मॅटर महत्वाचं आहे हे, पण जरा शांतपणे घे, शांतपणे घे. हॅलो. हॅलो हॅलो मिसेस मानेचे हो. हा, तुम्ही काही केलं का हो ऑफिसमध्ये? नाही म्हणजे मला भोपे आजपर्यंत असे कधी वागले नव्हते माझ्याशी, तसे आज वागतायत ते. कशाला? अहो 8 ग्लास कॉफी पाजली हो. कधी? मी आता जो तुला हार्डिस्कचा किस्सा सांगितला त्याच्यामध्ये 3च लोक इन्व्हॉल्व असू शकतात. एक मी, मानसी मॅडम, नाहीतर अनिकेत. मला सांग, त्या हार्डिस्क बद्दल मानसी मॅडम किंवा अनिकेतला काही बोलताना ऐकलंयस? जेवताना, डबा खाताना, कुठेतरी ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करताना? हो, ठेवतो. मनोहरचा फोन होता. त्या क्लायंट समोर हार्ड ड्राईव्हचा जो काही घोळ झाला ना, त्याची समर सरना शंका आलीये. भोपे मनोहरला विचारत होता, त्याला काही माहिती आहे का आपल्याबद्दल. याचा अर्थ जो समोर तिकडे नक्की चिडलेला असणार. सर घ्या, ज्यूस घ्या आणि शांत व्हा. इतके हिरेला पेटू नका हो. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? नाही, मगाशी तुम्ही सांगितलं ना तसं. म्हणजे
हा म्हणजे मगाशी तुम्ही ऑफिस मधल्या इतर मूर्खांच्या पंक्तीत मला बसवलं आहेच, तरी तुम्हाला एक सल्ला देतो. नाही नाही ते मला ना काही सुधरतच नाहीये. पण ग बाय माझे काय कळतच नाही. आपण माणसं ओळखायला असं कसं काय चुकतो ग? कारण आपण वरच्या रंगाला भुलतो, रूपाला भुलतो. आमचे किंचाळे बाबा म्हणतात माणसं नारळ असतात, आत काय ते बघा. आपण सगळेच फसलो ग, अगदी आमचे बाबा सुद्धा. आपल्या डोळ्यावर अतिविश्वास ठेवला ना म्यागा तर चुकीचीच वाट दिसते. पण मला मानशीचं कौतुक वाटतं. मानसी, तू मनी माऊस म्हण ग तिला. नाही ग बाय, तिने जी हिंमत दाखवली ना, मी चाट पडले. आता ती मनी माऊ नाही, वाघीण आहे वाघीण. मोठी झाली माझी पोर. त्या समोर सरांनी इतकं सगळं केलं असेल, पण त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या माहिती तरी आहेत का तुला? त्या समोरने इतकं सगळं केलं, पण त्या बदल्यात त्याच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ना, ह्या त्याने बोलून दाखवल्यात ताई. त्याच्या त्या वखवकलेल्या नजरा, वेडेवाकडे स्पर्श, लागट बोलणं, काटा येतो का अंगावर माझा? उशामुशी आपण सगळे होतो ना ग. त्या समोरला ना चांगली अद्दल घडवली असती. कशाला दुबळ्यासारखं सोसत राहिली? बोंबा बोंब करणं लय सोपं असतं ग, पण आपल्या घराचा विचार करून सोसणं याला लय मोठी ताकद लागते. आपल्या संसाराचा विचार करून गप बसणारी बाई दुबळी नसते मेघा, मोठी हिंमत लागते त्याला. माझ्या म्हणून लय सोचलं असणार, लय सोचलं असणार. आपण कल्पनाच नाही करू शकत. लय मोठी अग्निपरीक्षा दिली असणार तिने. तुम्ही जे सांगतात ते वर करणी पाहता अतिशय साधी गोष्ट आहे. म्हणजे एकाच जागी काम करणाऱ्या दोन माणसांमध्ये स्पर्श होण्याचा प्रसंग अगदी सहज घडू शकतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे समजा माझ्या हातून एक पेन पडलं, ते उचलायला मी वाकलो, तुम्ही उचलायला आलात, अगदी एकाच वेळी पेन धरलं आणि स्पर्श झाला, असं होऊ शकतं. तुमची केस एक्स्ट्रीम नाहीये. एक साधा हात धरला गेलाय कोणत्याही कारणाशिवाय, किंवा चुकून धरला असंही समोर कोर्टात सांगू शकतो. पण म्हणजे म्हणून गोष्टी पुढच्या थराला जाईपर्यंत वाट बघायची का? कोर्ट इतकी छोटीशी बाब पुरावा नसताना ग्राह्य धरणार नाही. आपल्याला कोर्टात हे सिद्ध करणं कठीण जाईल, हेच माझं म्हणण्याचा अर्थ. अशा अर्थाचे सूचक किंवा मागणी करणारे मेसेज करणं सुद्धा विनयभंग मानला जातो. तुमच्याकडे काय मेसेज आहेत का? नाही. एक मिनिट. हे काही फोटोज माझ्याकडे आहेत.
यामध्ये मनूच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसतोय. याचा काही फायदा होऊ शकतो का? हे तो सिद्ध करेल की तो निव्वळ मदत करत होता आणि चेहऱ्यावरचा ताण हा वेगळ्या कारणामुळे होता. मी आत्ता समर सरांशी जे काही बोलले ते सगळं या फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. 1 मिनिट. शुभ प्रभात. हा, गुड मॉर्निंग. बसा 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 बसा. भोपे भोपे. गुड मॉर्निंग. काय भोपे, काय पिकनिकला आल्यासारखी येता का तुम्ही ऑफिसला? अर्धा स्टाफ आलेला असतो, अर्धे गायब असतात. काय मिस्टर अनिकेत, मिसेस मानसी, ईशा आहेत कुठे? त्यांची तब्येत जरा बरी नाही. हे कळलं तुम्हाला? आणि मग या दोघांचं काय? त्यांनी काय कळवलंच नाही. एक स्टँडर्ड उत्तर दिलं की झालं काय? आपण फोन करून विचारावा काय? आपलं फोन करणारच होतो पण ते रिचार्ज. या, अनिकेत सरांचाच मेसेज आलेला आहे, आज ऑफिसला येणार नाही. मेसेज केला, झालं का? म्हटलं ना, सगळे पिकनिकला आल्यासारखे येतात. या आत्या. गोप्या, अनिकेतला फोन लाव. रिचार्ज संपलाय. समोर सर. लवकर लवकर. हॅलो सर. अनिकेत, काय कॉलेजला पुन्हा ऍडमिशन घेतलीस का तू? काय काय बोलताय सर? माझं नाव काय सेव्ह केलंस रे तुझ्या फोन मध्ये? मित्र, बडी, डूड, फ्रेंड. समोर सर म्हणूनच केलाय. तुला काय वाटलं रे? आम्ही कॉलेजच्या नाक्यावर वडापाव खात तुझी वाट बघत बसलोय आणि इथे मित्रांमध्ये बेट लागली. आण्या भाई आज येत नाही कॉलेजला, बघायचं काय? 10 रुपयाची बेट लागली आमच्यात. आणि मग तू तुझ्या मित्राला मेसेज पाठवणार की आज मी येत नाहीये, आणि मग त्यावर मी असं म्हणणार की बाग मी बोलला होतो ना, आण्या भाई येणार नाही कॉलेजला, मी बॅट जिंकलो. असं चाललंय आमचं. तुला काय वाटलं रे? एक मेसेज टाकला की झालं काय? क्लायंटनं टाकले ना जबाबदारी तुमच्या खांद्यावर. त्या दिवशी एवढं मिरवलं, मोठेपणा घेतलात ना तू आणि तुझ्या बायकोनं, मिसेस मानसी, अनिकेत, उषाना. ऍक्च्युली सर, मी आणि मनू त्याच प्रोजेक्टच्या कामासाठी बाहेर आहोत. आणि सर, सगळं असं मेसेजवर कसं सांगणार ना? आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतो ना सर, आणि सगळे अपडेट्स देतो. तुम्ही काही काळजी करू नका. या, हा, कामं झाली की ऑफिसलाच या. आता फिल्मच्या हिरो हिरोईन सारखे बाहेर पावसात गाणी म्हणत फिरू नका. येस, ठेवला बघ. हे करेक्ट केलंस तू. तू चालली होतीस बोलायला. अगं मनू, त्यांना असंच बेसावत ठेवलं पाहिजे आपल्याला. एकदा का सगळ्या बाजूने कोंडी झाली ना की बरोबर नाक घसत आपल्या समोर येईल बघ. गोपे, काय चाललंय? सर, तुम्ही आहे ना खूप टेन्शन मध्ये दिसताय. म्हणून मग मी पण, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना की तुम्ही खूप टेन्शन मध्ये असलात ना की मग माझा पण कामात लक्ष लागत नाही. खूप
त्रास होतो. म्हणजे कसं आहे ना, तुमच्यासोबत राहिल्यामुळे मग माझं पण जिथे तुम्ही तिथे आण. जिथे मी तिथे तुम्ही. चला मग काम करूया, मी जुलाबाच्या गोळ्या घेतो, दोघे जाऊ. नाही नको येत आहे. सर एक विचारू का? मी गप्प बसा असं म्हणालो तर गप्प बसणार नाही, बोला बोला. तुम्ही अपसेट दिसताय. कशामुळे? अनिकेत, आता त्या अनिकेतचं काय आणखीन? आता आमचा जो फोन झाला ना, मला स्ट्रॉंग गट फिलिंग आहे तो काहीतरी लपवतोय. तुम्ही आहे ना प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी शंकाच काढत असता. काय तर तेवढं कुठेतरी गेले असतील फिरायला, लोणावळा, महाबळेश्वर. मस्करी आहे, मस्करी वाटते सगळी. नाही, आउट आउट. मी कालपासून काही बोललो नाहीये याचा अर्थ मी आता शांत झालोय, मी मवाळ झालोय असं वाटतंय का तुम्हाला? मी कोणालाही सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. पण सर आम्ही केलंय काय? काय केलंय? तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहितीये मी कामाच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा करत नाही, कुठलाही गोळ घालत नाही. मग हा असला फालतू हार्ड ड्राईव्हचा गोळ घालेन मी? हे कोणीतरी मला त्रास द्यायला मुद्दाम केलंय हे न कळण्या इतपत काही मी दुधखोळा नाहीये. प्रश्न इतकाच आहे, हे कुणी केलंय आणि का केलंय? का केलंय वगैरे या मोटिव्ह मध्ये मला जायचं नाही, मला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाहीये. पण कुणी केलंय हे मला जाणून घ्यायचंय. आपली सगळी भंकस एका बाजूला आणि स्वतःच्या फायद्यासाठी उगाच गमतीसाठी जर कोणी कंपनीचं नुकसान करत असेल ना तर मी ते खपवून घेणार नाही. कंपनीचं नुकसान म्हणजे माझं नुकसान आणि मी माझं नुकसान होऊ देत नाही. कळलं काय? तुलाही कळलंय का? तुझ्याबद्दल शंका आहेच मला. सर मी आधीच म्हटलं सर तुम्हाला की तिकडे मानसी मॅडम आणि अनिकेत सुद्धा होता. नाही, त्या दोघांवर सुद्धा माझी नजर असणारच आहे आणि आता यापुढे माझ्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. येतं लक्षात? आणि ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. हा हार्ड ड्राईव्हचा घोळ कोणी घातलाय हे जो समोर येऊन सांगेल त्याला माझ्याकडून बक्षीस. आणि नाही सांगणार त्याला तर त्याला भोपळा. कोणीच सांगितलं नाही ना तर तुमचं रेझिग्नेशन लेटर मी स्वतः टाईप करून देईन. मी आता एका कामासाठी बाहेर चाललोय, परत आल्यानंतर हे कुणी केलं हे मला कळलं पाहिजे. चुपचाप गुन्हा कबूल करा नाहीतर राजीनामा तयार ठेवा. हा सरळ सरळ आपल्यावर आरोप आहे. ही हिटलरशाही आहे आणि आम्ही कधी काही करतच नाही हो. भोपे सर मी तुम्हाला आधी सांगितलं सुद्धा होतं की नाही हो? नाही नाही भोपे, आता खूप झालं, खूप सहन केलं, पण आता बास. अति झालंय आता हे.
आणि नेहमी आम्हीच का सहन करायचं आहो? नाही नाही भोपे, तुम्ही तर सरांचा उजवा हात आहे ना, तुम्हाला कसली भीती? नाही, त्यांना सांगा की स्टाफ आता नाराज आहे म्हणून. उजवा हात? अहो, कसला उजवा हात आणि काय? इथे आमची दय ना आम्हाला माहिती. हे समर सर म्हणजे असा विचित्र माणूस आहे ना की वेळेला स्वतःचाच उजवा हात सुद्धा कापून टाकतील. ही काय मोगलाई आहे? हे फक्त बोलायला आहे हो भोपे सर. आज तुम्ही सांगूनच टाका, मांजराच्या गळ्यात घंटा बांधून टाका. मांजराच्या? अहो, एक वेळ मांजर पत्करली, पण या वाघाच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? माझी तर हिंमत नाही बाबा. तुम्ही एक काम करा ना, घंटा कोणी बांधायची ते ठरवा, नाहीतर मग प्रेझेंटेशनचा घोळ कोणी घातलाय ते शोधून काढा. मी जरा आलोच, थोडं काम. मनोहर सर, भोपेनंतर ना समर सरांचे तुम्हीच जास्त जवळचे आहेत. तुम्हीच बांधा मांजराच्या गळ्यात घंटा. मी नाही बांधणार मांजराच्या गळ्यात घंटा. तुम्ही काय ते तुमचं बघून घ्या. अहो, मला काम आहेत, मी जातो. आता मला तुमच्याकडून काय मदत हवी आहे ते सांगते. अर्थात ती करणं न करणं तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तरी काही हरकत नाही, मला राग येणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं घर चालवायचंय, त्यामुळे नोकरी खूप गरजेची आहे. त्यासाठीच मी इतके दिवस सगळं सहन केलं, पण आता नाही. अशा नराधमांना मोकळं सोडता कामा नये. त्यामुळे मी पाऊल उचलणार आहेच. फक्त तुमची सगळ्यांची साथ मिळाली तर खूप नशीबवान समजेन मी स्वतःला. मी देईन तुम्हाला साथ मिसेस मानसी. आजवर जे काही केलं त्याच्या गिल्ट मधून मोकळा तरी होईन हो. पैसा माणसाला किती हतबल करून सोडतो ना हो. ह्या बँकेतून मी लोन घेतलं होतं ते वेळच्या वेळी फेडू शकलो नाही, म्हणून समर सरांनी मला वाटेल तसं वागवलं हो. मिसेस मानसींसोबत लग्न करायला मला जबरदस्ती केली. तुमच्या आयुष्यात काटे पसरायला लावले हो. खूप त्रास झाला असेल ना हो तुम्हाला. मला सगळे दिसत होतो हो, पण मी काहीच करू शकत नव्हतो अहो. माझे हात बांधले गेले होते हो. तरी मिसेस मानसी सांगत होत्या की त्यांचं प्रेम आहे ते अनिकेतवर आहे. मी एवढा खुश झालो होतो दोघांसाठी, पण मी काहीच करू शकत नव्हतो अहो. मिसेस मानसी, मी खरं तर असा नाहीये हो, पण तरी सुद्धा मी तुम्हाला लग्नाला होकार दिला, कारण समर सरांनी मला तसं करण्यास भाग पाडलं होतं. हात जोडतो मी सर, मी तुमच्या पाया पडतो सर, प्लीज मला याच्यात अडकवू नका सर. गपरी गप. तुला काय खरंच असं वाटलं? तुझ्यासारख्या बावट मुलाबरोबर मी तिचं लग्न लावेल? माझी काही चूकच नाहीये. तू लोन घेतलंस, फेडलं नाहीस. आत्ता दे 10 लाख रुपये, करतो मोकळं. तुला देतोयस? नाही ना? तू प्याद आहेस माझा. बळी देण्यासाठी वापरतोय मी तुला. आणि आज आता जे काही आहे ना ते मी सगळं तुम्हाला सांगतो. खरं तर मला खूप बरं वाटतं हे सांगायला की माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगा सुद्धा आहे. धनकारी फायनान्स मधून मी घेतलेलं कर्ज वेळच्या वेळी फेडू शकलो नाही, म्हणून समर सरांनी मिसेस मानसी, मी तुम्हाला आठवतंय ना, मी वेळच्या वेळी तुम्हाला अलर्ट करायचो की नाही की सावध राहा सावध राहा. ते फक्त याच गोष्टीसाठी मिसेस मानसी. समर सरांनी मला प्याद म्हणून वापरलं हो.
आय एम सॉरी, मी जे काही वागलो त्यासाठी. पण खरंच मी पुन्हा तेच सांगतो की मी खरंच असं नाही आहे. मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडतो. खरंच मी असं नाही आहे. मला क्षमा करा. मिस्टर मनोहर, असं नका करू. अहो, नाईलाज काय असतो ते आम्हाला माहितीये, आणि तो एखाद्या माणसाला किती खालच्या थराला उतरवू शकतो ना, हेही आम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही, आम्ही सगळेच या नाईलाजाचे बळी आहोत. पण लाज आपल्याला नाही, त्या समर प्रताप जहागीरदारला वाटली पाहिजे. वाटेल. आम्ही आहोत सोबत तुमच्या दोघांसोबत आहोत आम्ही. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. मी सांगतो काय करायचं ते, पण त्याआधी आपण समोर येण्याची वाट पाहूया. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी. फक्त आता प्लॅन वेगळा आहे. सरळ मार्गाने हा समर आपल्या हाती नाही लागणार. कागदोपत्री आपण तर त्याला अडकवू शकत नाही, कारण तो खूप हुशार आहे. सगळ्या पळवाटा त्याला माहिती असणार. अहो, मग आता आता लढ, भीड, थर आणि मार. समर सर, अरे वा, काय चाललंय? किटी पार्टीची तयारी चालली वाटत. ओ हो, द सेलिब्रिटी. सेलिब्रिटी येते घरा, तोची दिवाळी दसरा. द सेलिब्रिटी एम्प्लॉई. क्लायंटला खिशात टाकणारे. अरे वा, तुम्ही आलात ऑफिसला, मला फार बरं वाटलं. आता काय काम करणार आहात की नुसताच झगमगाट? चला काम करा. सर, थोडं बोलायचंय तुमच्याशी. बोला. इथे नाही, केबिन मध्ये बोलूया. या. आता काय करायचं? आता मी सांगतो तसं करूयात. आपण इथे आपली तयारी करूयात, आणि आज जे करायचंय ते मनू करेलच. मी आणि मनूने मिळून केलंय हे. मनूवर चिखल फेकूल असा वागलास ना तू, म्हणून थोडा चिखल तुझ्यावर पण टाकला. काय मजा येते ना समर प्रताप जहागीरदार? नालायक माणूस आहे हा. नालायक माणूस आहे हा. अरे 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी दिली या पोरीला मी. तुझा बिझनेस सुरू करून दिला मी. उलटा काढण्याची माणसात बघता काय? मार्यांना हे मारलाय ना. मारला काय? मारलास का रे मनोहर? तुला नोकरी दिली मी. मारणार माझला तुम्ही सगळे. माज आम्ही करतोय. माज काय असतो ना, याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. तुम्ही आणि तुमचा तो किडलेला सडलेला हात भोपे. भोपे 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 कुठे? भोपे कुठे? भोपे साड्या चल. सर मी इथे आहे. भोपे. पण तुमचं काय झालंय? हे भोपे भोपे, या सगळ्यांनी म्हणून आपल्याला फसवलं रे. आपण यांची लायकी दाखव. हा, ज्यांची लायकी दाखवायची आपण. हा, मग तुमची लायकी कोण दाखवणार? तुमची लायकी कोण दाखवणार? भोप्या तो सुद्धा. अरे मेला तुमचा भोप्या.
म्हणजे मी काय लगेच सुधारलो नाहीये एका तासामध्ये, पण गेले 6 महिने मी बघतोय तुम्ही खूप खालच्या थराला जाऊन वागताय. म्हणजे माझ्यासारख्या थर्ड क्लास माणसाला सुद्धा हे कळतंय. हो, वापर केलात तुम्ही आमचा, प्रत्येकाचा वापर केलात, प्रत्येकाला छळलं, प्रत्येकाला त्रास दिलात, अगदी मला सुद्धा सोडलं नाहीत तुम्ही. काय बोलतो तुम्ही? डोक्यात पडला काय भोप्या? हो, डोक्यावरच पडलो होतो मी. पण आता पेशंट संपलेत, सगळ्यांचेच पेशंट संपलेत, माझे सुद्धा. पण गेल्या काही दिवसांपासून असं वाटतंय की जीव द्यावा किंवा जीव घ्यावा. पण जीवाचाच जर प्रश्न असेल ना, तर मग तो तुमचाच घेतलेला काय वाईट. अरे अरे अरे, तुमचा एकमेव सपोर्टही गेला. आता काय करणार? समर प्रताप जहागीरदार. आता दाखवतो तुला तुझी लायकी काय आहे ते. ए भोप्या, काय बोलतोय बघा, याला दाखव. माहिती रे. तू पहिल्या दिवसापासून मला आणि मनूला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोयस ना. आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केलेस. तिला विवाहित मुलाचं स्थळ आणलंस, बाबांना त्रास दिलास, माझ्या घरी येऊन डिवोर्स पेपर दाखवले. आणि हे सगळं करून जेव्हा तुला मनू मिळाली नाही ना, तेव्हा तू तिच्या अंगाला हात लावलास. पुढे नको. पुढे नको.